छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारलेले महाराष्ट्रातले दोन पक्ष यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्रपटसृष्टीतल्या दोन शिवाजी महाराजांना एकमेकांच्या समोर घेऊन आलेले आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज उमेदवार आहेत तर दुसरे एका पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. शिवसेनेमध्ये नव्यानंच प्रवेश केलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंची आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, स्वागत तुमचं. सगळ्यात पहिला प्रश्न जो अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे तो हा की ज्या दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याच दिवशी पहिल्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही असं म्हणालात की मनसे हा वाट लावणारा पक्ष आहे तर शिवसेना हा वाट दाखवणारा पक्ष आहे. ही जी खदखद होती तुमच्या मनातली ती नेमकी काय आहे? त्यापेक्षा मी कुणाचे नाव घेतलं नाही हे तुम्ही जर जाणीवपूर्वक बघितलं असेल. त्यामध्ये माझी एकच धारणा होती, एकच भावना अशी होती की मी असं म्हणालो की वाट लावणाऱ्यांपेक्षा मी वाट दाखवणाऱ्या पक्षात येणं हे कायम माझं एक उद्दिष्ट होतं, कायम एक ध्येय होतं. कारण जर आपण महाराष्ट्र हा महाराजांच्या विचारानं चालतो असं जर म्हटलं तर महाराजांनी कायम विधायक गोष्टींचं कायम समाजकारण केलं आणि त्यातून त्यांचं फार मोठं राजकारण उभं राहिलं. आणि ज्या आपण शिवतीर्थावर आहोत, ज्या ठिकाणी आपण आहोत, त्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हेच समाजकारण आधी प्राधान्याने केलं आणि त्याच्या पायावर त्यांचं राजकारण उभं राहिलं. पण याच भागातून निघालेली तुमची ही जी गाडी आहे ती दादरच्या कृष्णकुंजवर येता येता बांद्र्याच्या मातोश्रीवर थांबली, असं का झालं? कारण हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. नाही, असं खरंच काहीच यामध्ये कृष्णकुंजवर येता येता वगैरे असं काही झालेलं नाही आहे. नक्कीच ही आता लपून राहिलेली गोष्ट नाही की त्यांनी उमेदवारीसाठी नक्कीच विचारलं होतं. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांची तशी भावना होती की मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवावी आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे त्यांनी मला भेटीसाठी बोलावलं होतं. पण त्याच भेटीत मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती आणि मी या उमेदवारीसाठी इच्छुक नाही असं मी त्यांना सांगून तिथून बाहेर पडलो होतो. त्यामुळे यामध्ये कुठेही काही लपवालपवी नाही किंवा इकडे जाता जाता गाडी इकडे वळली असं काही नाही. आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंविषयी जर बोलायचं झालं तर 5 वर्षांपूर्वी म्हणजे 5 वर्षांपूर्वी उद्धवजींची आणि माझी भेट झाली होती आणि त्या भेटीमध्येच एकदा आपण म्हणतो ना की एखादा माणूस भावून जातो, एखाद्या माणसाचे विचार आपल्याला भावून जातात, तसं काहीसं झालं होतं. पण 5 वर्षात उद्धवजींकडून कधीही असं सांगण्यात आलं नव्हतं की तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला पाहिजे, तुम्ही शिवसेनेत या, हे कधीच नव्हतं. ही माझी स्वतःची भावना होती की जर महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष निवडायचा असेल तर नक्कीच शिवसेनेचं बोट धरून पुढे जाणं गरजेचं आहे आणि हा महाराजांचा विचार शिवसेनेच्या माध्यमातून जो महाराष्ट्रभर पोहोचतोय तो आणखी रुजवण्याची गरज आहे, म्हणून शिवसेनेत आलो. एकीकडे तुम्ही म्हणताय की 5 वर्षापूर्वीच्या भेटीतूनच तुम्ही प्रभावित झालेला होतात, पण दुसरीकडे त्याआधी तुमची भेट झाली, उद्धव ठाकरेंच्या आधी जर तुमची भेट झाली पक्षात प्रवेश करण्याच्या संदर्भात तर ती राज ठाकरेंची. मग राज ठाकरे यांच्यामधलं नेमकं असं काय खटकलं तुम्हाला की जेणेकरून तुम्ही तिथे न जाता इकडे शिवसेनेकडे आलात? नाही, त्यांच्या बाबतीत वैयक्तिक मी कुठली कमेंट करू शकत नाही किंवा करण्याची तेवढी माझी कदाचित पात्रता नाही. कारण असं आहे की ते शेवटी एका पक्षाचे नेते आहेत, एका राज्यस्तरीय पक्षाचे नेते आहेत, एक उत्तम वक्तृत्व त्यांच्याकडे आहे. पण माझ्या नेतृत्वाच्या ज्या अपेक्षा मला होत्या त्या नेतृत्वाच्या अपेक्षा अशा होत्या की माझा जे नेतृत्व हवं होतं ते आक्रमक असतानाच संयमी असायला हवं होतं. ते नेतृत्व एक विधायक विचार करणारं असायला हवं होतं आणि ते नेतृत्व एका ठराविक दिशेनं या महाराष्ट्राला एक विकासाची वाट देणारं असायला हवं होतं. आणि स्वतःचं माझं जे एक वैयक्तिक कायम मत आहे की राजकारणात का आलो तर राजकारण मला विरोधाचं राजकारण करण्यासाठी मला यायचं नव्हतं, मला विकासाचं राजकारण करण्यासाठी यायचं होतं. आता तुम्ही दोन्ही व्यक्तींना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना दोघांनाही आपण असं म्हणूया की बऱ्यापैकी तुम्ही जवळून दोघांनाही बघितलेलं आहे. काय वैशिष्ट्य वाटतात दोघांच्याही स्वभावातली आणि काय वैगुण्य वाटतात? काय दोघांमध्ये फरक आहे? दोघे भाऊ आहेत पण तरी आपल्याला माहिती आहे की दोघांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही, तर काय तुम्हाला फरक वाटतो दोघांच्या स्वभावात? नाही, फरक तसं सांगायला जर तुम्ही विचारत असाल, आता मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर एक शिवसैनिक काय देणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे याविषयी मी वेगळं काय बोलायला पाहिजे. पण मग राज ठाकरेंविषयी काय म्हणणं आहे? त्यांच्या स्वभावाची एक वेगळी वैशिष्ट्य आहेत, जसं तुम्ही म्हणालात की ते एक उत्तम वक्ता आहेत, पण दुसरीकडे तुम्ही असंही म्हणता आहात की तुम्हाला संयमी नेतृत्वाकडे वळायचं होतं.
मग नेमकं राज ठाकरे यांच्या स्वभावामध्ये तो उथळपणा आहे का असं तुम्हाला म्हणायचं आहे? किंवा जे त्यांनी सांगितलं होतं ते अजूनपर्यंत ते अचीव्ह करू शकले नाही आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, मी पुन्हा तेच म्हणतो की वैयक्तिक टीका करण्याचा किंवा वैयक्तिक कुठल्या व्यक्तीविषयी बोलण्याचा खरंच मला अधिकार नाही, कारण हे त्यांचं संपूर्णपणे वैयक्तिक जीवन असतं आणि प्रत्येक माणसाची आपापल्या स्वभावानुसार काही वैशिष्ट्य असतात, जी जसं तुम्ही म्हणालात काही वैगुण्य आहे. जसं आपण कायम म्हणतो की जेव्हा अर्धा ग्लास असतो भरलेला, तर तुम्ही असंही म्हणू शकता की अर्धं पाणी आहे, अर्धी हवा आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की अर्धा ग्लास रिकामा आहे, किंवा पूर्ण ग्लास भरलेला आहे, अर्धा पाण्याने, अर्धा हवेने. त्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक दृष्टीने बघण्याच्या काही वेगळ्या गोष्टी आहेत. पण पक्ष म्हणून पाहत असताना अ, जे मला कायम भावत आलं शिवसेनेचं, त्यातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत की ज्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणतो. हे सोशल इंजिनिअरिंग जर आपण शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येतो, तर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असताना महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून त्यांना एक विधायक दिशा देऊन स्वराज्य निर्माण केलं. हे सोशल इंजिनिअरिंग तुम्हाला प्रकर्षानं शिवसेनेत दिसतं. तुम्ही शिवसेनेतले आत्तापर्यंतचे आमदार, खासदार, पदाधिकारी या सगळ्या गोष्टींची किंवा सर्वसामान्य शिवसैनिक जरी बघितला, तरी त्याची धर्म म्हणजे त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा श्वास, त्याचं रक्त एकच असतं, ते म्हणजे भगवं. आणि त्यामुळे हे जे सोशल इंजिनिअरिंग महाराजांचं आहे, हा जो महाराजांच्या भगव्याचा जो विचार आहे, हा नक्कीच शिवसेनेत आहे. त्यामुळे मी शिवसैनिक असल्यामुळे मी शिवसेनेविषयी बोलेन. आणि तुम्ही जे इतर पक्षांविषयी जे विचारता आहात, ते नक्कीच महाराष्ट्र सगळ्या गोष्टी जाणतो या इतर पक्षांच्या बाबतीत, आणि महाराष्ट्रातला मतदार हा नक्कीच सुज्ञ आहे. म्हणजे एक जे स्वप्न असतं की ट्रॅक्टरवर बसून शेतकरी हा टी-शर्ट आणि जीन्स घालून शेती करत असेल, एवढी प्रगत एक स्वप्न असतं. त्यात शेतकऱ्याच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या होत चाललेल्या आहेत. त्या शेतकऱ्याची आज परिस्थिती काय आहे? त्या दृष्टीने काय पावलं उचलली जात आहेत? या शेतकऱ्यांसाठी जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा सगळ्यात आधी धावणारा पक्ष हा शिवसेनाच होता. जी तरुणाई आहे, त्या तरुणाईला एक विधायक दिशा देण्याचं काम आधी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. हा मराठी कणा आणि मराठी बाणा ताठपणे उभं करण्याचं काम हे शिवसेनेने केलं होतं. मग ते शिवउद्योग सेनेसारखी सेना असू देत किंवा भारतीय विद्यार्थी सेनेसारखी सेना असू देत, या सगळ्या गोष्टी या शिवसेनेने आधी केलेल्या आहेत, जी माझी स्वतःची धारणा आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाविषयी बोलेन, इतर पक्षांविषयी मतदार जाणतातच. डॉक्टर, तुम्ही आधी डॉक्टरी पेशा सोडला तो अभिनयाच्या वेडापायी. नंतर तुम्ही आता अभिनय जो आहे त्यालाही तुम्ही प्रसिद्धीच होतात आला त्याला 3 ते 4 वर्ष झाली आहेत आता. एवढ्या लवकर तुम्हाला अभिनयामध्ये समाधान मिळालंय का, की जेणे म्हणून तुम्ही राजकारणाकडे वळत आहात? नाही, नक्कीच असं आहे की मी आधी जेव्हा MBBS केलं, एक शिक्षणाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. म्हणजे इंग्रज भारतातून निघून गेले, पण इंग्रजांनी एक मानसिकता इथे सोडून गेले. जेव्हा लॉर्ड मेकॉलेला इंग्लंडच्या राणीने विचारलं होतं की तुम्ही शिक्षण पद्धती आणून काय करता, त्यावेळी लॉर्ड मेकॉलेचं जे पत्र आहे ते आजही उपलब्ध आहे. त्या पत्रात लॉर्ड मेकॉले असं लिहितो की राणी सरकार, आपण काळजी करू नये, मी फक्त कारकून घडवणारी शिक्षण पद्धती या देशात राबवतो आहे, ज्यातून आपल्याला कारकून मिळतील आणि यातून कुठेही समाजाला प्रबोधन करणारी गोष्ट नाही. एक वैचारिक बैठक आहे, ती तुम्हाला तुमच्या शिक्षणाने मिळते. म्हणजे तुम्ही डॉक्टरीचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही डॉक्टरच व्यवसाय केला पाहिजे असं काही नसतं. जी अभिनयाची आवड होती, मला वाटतं अभिनयाचं एक सगळ्यात सौंदर्य मला असं कायम वाटत राहतं, अजूनही वाटतं, की तुम्ही एकाच लाईफस्पॅनमध्ये अनेक वेगवेगळे आयुष्य जगू शकता. तुम्ही सकाळी चेहऱ्याला एकदा रंग लावल्यानंतर तुम्ही कदाचित बस ड्रायव्हर असू शकता, तुम्ही पोस्टमन असू शकता, तुम्ही एखादा खूप मोठे उद्योगपती असू शकता, तुम्ही एखादा राजकीय व्यक्तिमत्व असू शकता, तुम्ही थेट 300-350 वर्ष मागे जाऊन इतिहासातली एखादी भूमिका जगू शकता आणि मेकअप उतरल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या मूळ आयुष्यात येता. सो एकाच लाईफस्पॅनमध्ये एवढी आयुष्य जगण्याचं जे सुख असतं ते अभिनयात असतं. आणि जर राजकारण म्हणाल, तर याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. हे माझं पुन्हा वैयक्तिक मत आहे की राजकारणात राहून तुम्ही असं काम करू शकता, ते चांगलंही असू शकतं, ते वाईटही असू शकतं, पण तुमच्या कामाने तुम्ही लाखो जणांच्या आयुष्याला स्पर्श करू शकता. तुम्ही चांगलं काम केलं तर तो नक्कीच पॉझिटिव्ह स्पर्श असतो, तुम्ही वाईट काम केलं तर तो निगेटिव्ह स्पर्श असू शकतो. पक्षानं जर तुम्हाला उमेदवारी देऊ केली तर तुम्ही ती घ्याल का आणि तितक्याच प्रामाणिकतेनं तुम्ही ती निवडणूक लढणार का? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे म्हणता की फक्त कार्यकर्ता राहून या गोष्टी होत नाहीत, तर या गोष्टीला शिवसेना आजतागायत नक्कीच अपवाद आहे की हा असा एक पक्ष आहे ज्यानं कायम कार्यकर्त्यांना ताकद दिलेली आहे.
मग तो कार्यकर्ता प्रत्येक वेळी कुठल्याही पदावर जरी नसला तरी शिवसेनेनं कायम ताकद दिली. एक साधं अगदी सोपं उदाहरण सांगतो, की मी जे एक वेगळं काम करतो ते म्हणजे महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचं काम करतो. आज दुर्ग संवर्धक महासंघ याच्या छत्राखाली तब्बल 127 दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र आहेत. यामध्ये कोणीही स्वतःला विलीन न करता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आम्ही काम करतो आहोत. आणि एक वेडं स्वप्न घेऊन मी चाललेलो आहे. खूप भाबडं स्वप्न असू शकेल हे कदाचित. ती अशी 2 स्वप्न आहेत. एक म्हणजे महाराजांच्या स्वप्नातलं रयतेचं कल्याणकारी राज्य पुन्हा अस्तित्वात यावं, हे एक स्वप्न आहे. ती शिवशाही पुन्हा अस्तित्वात यावी, हे एक स्वप्न आहे. आणि दुसरं स्वप्न आहे, की महाराज त्यावेळी बादशाहच्या कैदेतून आग्र्याहून सुटले, पण आजही स्वराज्याची सार्वभौम राजधानी रायगड ही आजही दिल्लीश्वराच्या कचाट्यात आहे. रायगडावरची वीट हलवायची म्हटली तरीसुद्धा तुम्हाला आजही सेंट्रल आर्किओलॉजीची परवानगी घ्यावी लागते. आणि ज्या ब्रिटिशांनी 1822 साली जी.आर. काढून महाराष्ट्रातले महाराजांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. महाराजांची जी राजधानी होती ती 40 वर्ष तिथे एतद्देशीयांसाठी कर्फ्यू होता. तीच जाताना त्यांनी फक्त हलकेच सेंट्रल आर्किओलॉजीच्या पदरात घालून गेलेत, कारण इथल्या लोकांना प्रेरणास्रोत राहू नये म्हणून. हा जो सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत या मातीचा आहे, इथल्या माणसांचा आहे, तो पुन्हा त्या कचाट्यातून सोडवून महाराष्ट्रात आणावा, असं एक माझं भाबडं स्वप्न आहे. ही 2 स्वप्न घेऊन आलो आणि मला वाटतं ही 2 स्वप्न अस्तित्वात येण्यासाठी कुठल्याही पदाची आणि त्यासाठी लगेच मी थेट निवडणूक लढवली पाहिजे अशी आवश्यकता नाही. जर पक्षाला ही ताकद आली, माझ्या योगानं कदाचित हा एक अगदीच मुंगीचा वाटा असेल, हा खारीचा वाटा असू शकतो. पण जेव्हा शिवसेनेचे ढाणे वाघ जेव्हा लोकसभेत जातील तेव्हा हा आवाज नक्कीच तिथे घुमेल, याविषयी मला खात्री आहे. सर, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी बोलताय, या सगळ्या गोष्टीमध्ये बोलताना मला एक खूप जाणवतंय की तुम्ही प्रचंड आदर्श डोक्यात ठेवून राजकारणामध्ये येत आहेत. खरं तर आजची परिस्थिती अशी आहे की आमच्यासारख्या प्रत्येक तरुणाला माहिती आहे की इतका आदर्शवाद आज राजकारणात राहिलेला नाही. अशा वेळेला तुम्ही जो आदर्शवाद डोक्यात ठेवून इथे आलेला आहात, तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा भ्रमनिरास होईल? आणि शिवसेनेमध्ये सुद्धा तो होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. कारण भ्रष्टाचारांमध्ये शिवसेनेचं नाव कधीच आलं नाही असं म्हणता येणार नाही. महानगरपालिकेमध्ये बरेच वेळेला जे काही होतं त्याच्यामध्ये शिवसेनेवरही आरोप होतातच की. जो आदर्शवाद आपण म्हणतो ती स्वप्न बघण्याची परिस्थिती असते. म्हणजे साधी गोष्ट, अगदी एक उदाहरण येतं. म्हणजे मी स्वतःला अजिबात महाराजांशी माझी तुलना करत नाही किंवा माझं काय म्हणतो आपण त्याच्या नखाची सर मला येणार नाही. पण जर 350 वर्षांपूर्वी या राजानं स्वप्न पाहिलं नसतं तर कदाचित स्वराज्य निर्माण झालं नसतं. तुम्ही जसं म्हणता तशी अनागोंदी ही प्रत्येक ठिकाणी होती. स्वकीयांमध्ये सुद्धा वतनदार होते, स्वकीयांमध्ये सुद्धा सरदार होते. 5 पातशाह्या महाराष्ट्राच्या छाताडावर नाचत होत्या, पण कुठेतरी स्वप्न पाहिलं गेलं. मग हे स्वप्न पुन्हा पाहण्याचा आजच्या तरुणाला का अधिकार नाही, असं मला वाटतं. ज्या स्वप्नांविषयी बोलत आहात, ती स्वप्न दाखवणारी नगरी म्हणजे चित्रपट नगरी, चित्रपटसृष्टी. आजचं जर आपण बघितलं तर चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या प्रमाणात कलावंतांचा कल ज्या पक्षाकडे होता त्या पक्षाकडे न जाता तुम्ही प्रवाहाच्या उलट्या दिशेने येत आहे. असं वाटतं की इंसान वो नहीं होता जो हवा के साथ बदले, इंसान वो होता है जो हवा का रुख बदले. आणि प्रत्येकाचं हे वैयक्तिक मत असू शकतं. मी जे सुरुवातीलाच म्हणालो की अमुक एका पक्षाकडे सगळे कलाकार जातात म्हणून सगळ्यांनी त्याच पक्षाकडे जावं असा कुठला अलिखित नियम नाही. आणि सेलिब्रिटीजने येताना एक खूप महत्त्वाचं भान ठेवण्याची गरज आहे की तुम्ही समाजाचे आरसे असता. कलाकार हा एक खूप संवेदनशील माणूस असतो. तुम्ही समाजाशी खूप तुमचा एक कनेक्ट वेगळा असतो. असं असताना तुमची स्वतःची वैचारिक बैठक काय, तुमची स्वतःची विचारधारणा काय, तुम्ही ज्या पक्षात जाता आहात त्या पक्षाची विचारधारणा काय, याची जर सांगड नक्कीच जुळत असेल तर ते त्या पक्षात गेले तर ते त्यांच्या दृष्टीने त्यांनी योग्यच निर्णय घेतलेला असतो. पुढल्या 5 वर्षात अमोल कोल्हे राजकारणात कुठे असतील? पुढल्या 5 वर्षात अमोल कोल्हे राजकारणात कुठे असेल हे मी सांगू शकत नाही. कारण राजकारण जे आपण म्हणतो ज्या पद्धतीत आपण आहोत ती लोकशाही पद्धत आहे आणि ही नक्कीच एकाधिकार नाही. त्यामुळे मी कुठे असेल हे मीच ठरवायचं असं कधीच नसतं. आजूबाजूची जी परिस्थिती आहे, आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून असेल. एवढं मात्र नक्की की पुढल्या 5 वर्षांनंतर सुद्धा तुम्ही अमोल कोल्हेला जेव्हा प्रश्न विचाराल की अमोल गेल्या 5 वर्षांपूर्वी आपण एकदा मुलाखत केली होती आणि आता तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो का, त्यावेळी माझं उत्तर ठामपणे नाही असेल. पुढल्या 5 वर्षांनंतर सुद्धा अमोल कोल्हे जर आरशासमोर उभा राहिला तर त्याला स्वतःच्या नजरेला नजर देण्याची नक्कीच हिंमत असेल, एवढी स्वतःविषयीची खात्री देऊ शकतो.
आपण सगळेच तरुण मला वाटतं टार्गेट ओरिएंटेड असतो. आपण करिअरचा विचार करताना अतिशय गंभीर असतो. कुठलंही पाऊल उचलताना आपण विचार करतो, की पुढे काय होणार आहे? अशा वेळेला पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर अमोल कोल्हे आम्हाला राजकारणात दिसतील का? कारण यापूर्वीही मोठमोठ्या भूमिका साकारलेले, प्रसिद्ध पावलेले अभिनेते राजकारणात आले. पण आज त्यापैकी फार कमी जण असे आहेत, जे राजकारणात दिसतात. माझ्यासमोर मी आत्ताच तुम्हाला जे उदाहरण दिलं, आदेश बांदेकरांचं जे उदाहरण दिलं, ते त्याच कशाचं द्योतक आहे? ते तेच द्योतक आहे, की तुम्ही राजकारणात येताना तुमचा विचार पक्का आहे आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच वेगळी गोष्ट करू शकता. म्हणजे फक्त BSTच्या 2 बसेस सुरू करणं ही एखाद्याला फार साधी गोष्ट वाटेल. पण जेव्हा तुम्ही त्या BSTच्या बसने प्रवास करणारी एखादी महिला भगिनी असेल, एखादा साधा स्पॉट बॉय असेल, त्याच्या घरातल्या लहान पोराचा जो आपले बाबा कधी येणार याची वाट बघत असतो, त्याच्या भावविश्वातून जर विचार केला तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्या कुटुंबाला जो एक दिलासा आहे, की माझ्या कुटुंबातल्या सदस्याला तो प्रमुख असेल किंवा ती महिला भगिनी असेल, तिला येताना एक सुरक्षित साधन आहे, एक प्रवासाचं साधन आहे. ही त्या कुटुंबासाठी फार मोठी गोष्ट असते. अशा प्रकारे तुम्ही खूप आयुष्यांना एक स्पर्श करू शकता. कुठली कुठली एक विचार किंवा कुठलं एक कार्य तुमच्या डोक्यात आहे जे तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आता जेव्हा तुम्ही शिवसेनेची कास धरली आहे तेव्हा तुम्हाला ते करणं शक्य आहे, जे समाजासाठी असेल, सर्वसामान्य माणसासाठी असेल, फक्त राजकीय पक्षाचा प्रचार नसेल. मी तेच म्हणालो, की शिवाजी महाराजांची जी पंचसूत्री आहे, ती 100% जरी तुम्ही अंमलात आणू हे शकत खूप मोठं स्वप्न आहे. अगदीच, अगदीच आणि ते पाहणार. ते पाहणार. कारण मोठी स्वप्न बघितल्याशिवाय काही साध्य होत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही ज्या ज्या मोठ्या माणसांची आज नावं घेता, त्या प्रत्येक माणसानं मोठं स्वप्न पाहिलंच होतं ना. तेच मोठं स्वप्न पाहिलं नसतं तर तुम्ही कुठेच गेला नसतात. हां, आता त्या स्वप्नासाठी स्वप्नाकडे जाण्याचे काही टप्पे असतात. त्या टप्प्यानुसार जेव्हा तुम्ही जाता, जसं मी म्हणालो, की दुर्ग संवर्धनाचं जे काम आहे, या दुर्ग संवर्धनाच्या कामातून अनेक गोष्टी साध्य होतात. यामध्ये तुमची अनेक प्रेरणास्थळं जतन होतात. महाराजांचा इतिहास जो आहे तो भावी पिढीला खूप चांगल्या पद्धतीने सांगता येतो. कारण असं आहे की एक सेईंग आहे की जो समाज इतिहास विसरतो त्याला कधी भविष्य असत नाही आणि त्यामुळे तो इतिहास तर जपला जाईलच, त्याचबरोबर इथल्या स्थानिक पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. प्रत्येक महसूल विभागात किल्ले आहेत, जवळपास प्रत्येक जिल्ह्यात किल्ले आहेत, महाराष्ट्रभरात 410 किल्ले आहेत. तुम्ही विचार करा, यातून जर पर्यटनाला चालना मिळाली तर या उत्पन्न स्रोताचं किती चांगलं डिसेंट्रलायझेशन होईल, किती चांगलं विकेंद्रीकरण होईल. आणि जर या पर्यटनाला चालना मिळाली तर प्रत्येक महसूल भागातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातल्या कितीतरी स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. ही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. बरं, कित्येक किल्ले हे धरणांच्या बॅकवॉटरच्या जवळ आहे. जसं लोहगड, तुंग, तिकोना हा पवना धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला हे 3 किल्ले आहेत किंवा आमचा हडसर, निमगिरी आणि चावंड हे जे 3 किल्ले आहेत ते माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला आहेत. तिथे जलपर्यटनाला नक्कीच चालना मिळू शकते. त्यामुळे हा जो एक प्रत्येक महसूल विभागात तुम्ही शिरायचं म्हटलं तर याला एक समतोल विकासाची एक कास मिळते. याला स्थानिक तरुणांना एक विधायक रोजगाराची कास मिळते. यामध्ये प्रत्येक भागातून रोजीरोटीसाठी फक्त शहराच्या ठिकाणी येणाऱ्या लोंढ्यांची जी मानसिकता आहे ती थांबवण्यासाठी तुम्हाला एक विधायक कार्यक्रम मिळतो. तुमच्या हातात एक ठोस कार्यक्रम असतो. जो माझा विचार आहे हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाचा विचार आहे. हा शिवजन्मभूमीत जन्मलेल्या एका तरुणाचा विचार आहे, की लहानपणापासून ज्यानं पुस्तकातून ज्याला शिवाजी महाराज भेटायचे त्याच्या आधीच ज्यानं शिवनेरी पाहिला आहे, त्याच्या आधीच ज्यानं तो भगवा पाहिला आहे, त्या तरुणाचा हा एक वेगळा विचार असू शकतो. आणि नक्कीच वेगळा विचार करणारे गोष्टी वेगळ्या असतात. जे पुन्हा तेच एक आहे, की तुम्ही जर म्हणता, की सगळा प्रवाह तिकडे होता आणि एक प्रवाह इकडे आहे. त्याला कदाचित अशीही उपमा देता येऊ शकते. यामध्ये कुणालाही ऑफेंड करण्याचं हे नाही. पण गरुड एकटा उडतो, त्याला थव्याची गरज नसते आणि मेंढ्या कळपानी चालतात. ढाण्या वाघ हा एकटा पावलं टाकत असतो. नक्कीच खूप छान उपमा दिली आणि आहे तुम्ही. पुन्हा या दुसरी ढाण्यावाघावर आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षानं म्हणजे शिवसेनेनं काय जबाबदारी सोपवली? नाही, पक्षाचा प्रचार करण्याची जबाबदारी आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तर कलाकारांचा फार मोठा ओघ तिकडे नाही. पण एक विचार करणाऱ्या कलाकारांची जी एक वेगळी फळी आहे. मग त्यामध्ये आदेश बांदेकर असतील, त्यामध्ये शरद पोंक्षे असतील, त्यामध्ये सुबोध भावे असतील, त्यामध्ये दिगंबर नाईक असतील, असे आम्ही सगळेजण पक्षाचा प्रचार करतो आहोत लोकसभेसाठी. आणि हा भगवा दिमाखानं पुन्हा दिल्लीत फडकावा यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो. कधी दिल्लीला गेलात तर तुम्ही आग्रा फोर्टच्या समोरचा जो महाराजांचा जर पुतळा बघितला
तर तो पुतळा बघितल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. तसाच हा भगवा दिल्लीत फडकताना महाराष्ट्राचा आवाज तितका बुलंद असेल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याबरोबर केल्यात त्याबद्दल.